राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षासंदर्भात। तर एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी मंत्रिपद काढणार असा थेट इशाराच अजित पवारांनी दिलेला आहे। कुणाला दिला तर कोकाटेंना। वादग्रस्त विधान करणाऱ्यांना अजित पवारांनी हा इशारा दिल्याचं कळतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती अजित पवार नाराज असल्याचं कळतंय। वेळोवेळी ते एकामागून एक वादग्रस्त बेताल वक्तव्य करतायत आणि म्हणून अजित पवारांचा आता राग अनावर झाल्याचं कळतंय। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रुपाली, काय सांगाल? अजित पवार इतके संतापलेत आणि थेट त्यांनी मंत्रिपद काढून घेणार बोलले कोकाटेंना। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद जे ते देखील उमटले। मंगळवारी देवगिरी या अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी जी आमदारांची बैठक झाली, या बैठकीमध्ये अजित पवारांचा खरं तर संताप पाहायला मिळाला। त्यांनी सर्वांसमोरच माणिकराव कोकाटे यांना खडे बोल सुनावले होते आणि याच वेळी अजित पवार यांनी त्यांच्या शब्दामध्ये माणिकराव कोकाटे यांना झापल्याचं सुद्धा कळत आहे। अजित पवार असं म्हणाले की कोकाटे, तुमचं इजा बिजा झालेलं आहे, आता तिजा खपवून घेणार नाही। त्याच्यामुळे आपण पाहतो की याच्यापूर्वी मंत्र्यांना स्वीय सहाय्यक नेमण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माणिकराव कोकाटे यांना समज दिलेला होता। त्याच्यानंतर आपण बघतो की शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भातलं माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य सुद्धा त्यांना भोवलेलं होतं। तिसऱ्या बाजूला आपण बघतो की आता नुकतंच त्यांनी जे विधान केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल केलेलं आहे आणि याच्यावरून सुद्धा पक्षाची अडचण झालेली होती आणि त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या चुका घडत आहेत, त्या सगळ्याचा सामना खरं तर करताना पक्षाला अडचण निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आत्ताचं जे विधान होतं शेतकऱ्यांसंदर्भातलं त्याचे पडसाद तर राज्यभरात दिसले। आंदोलनं झाली, पुतळे जाळले गेलेत आणि त्याचा निषेध करण्यात आला। अशाच वादग्रस्त वक्तव्यांबद्दल अजून सुद्धा तुम्ही बेताल वक्तव्य केली तर मंत्रिपद जाईल असा थेट आता इशारा अजित पवारांनी दिल्याचं कळतंय। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेटसाठी।